तर त्या वलयाला स्पर्श करता येऊ शकतो आणि त्या वलयावरती जी ऊर्जेची केंद्र असतात, ज्याला आपण भारतामध्ये चक्र या नावाने प्रामुख्याने ओळखत आलेलो आहोत, तर या चक्रांना सुद्धा स्पर्श करता येऊ शकतो. त्या चक्रांची शरीरावरची काही वेगळी फंक्शन्स आहेत, मनावरची काही वेगळी फंक्शन्स आहेत आणि काही आध्यात्मिक फंक्शन्स सुद्धा त्यांची आहेत. हा प्रामुख्याने महत्वाचा विचार मास्टर चोआ कुक्सीने मांडला आणि वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून हे आपल्याला समजू शकतं. तर ह्याच्यातलं अतिशय महत्वाचं फंक्शन, आध्यात्मिक फंक्शन, आपण 2 चक्रांचं ह्या मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स मधनं समजून घेणार आहोत. त्यातलं पहिलं चक्र जे आहे ते आहे छातीच्या मध्यभागी. या चक्राला पूर्वी योगशास्त्रामध्ये अनाहत या नावाने ओळखलं जायचं. कारण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा या चक्रातून प्रवाहित व्हायला सुरुवात होते, तर त्यावेळेला 8 प्रकारचे वेगळ्या प्रकारचे ध्वनी हे योगशास्त्राच्या ग्रंथांमध्ये रेफरन्स दिलेला आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये काही वेळेला बासरीचा एक आवाज काही जणांना येतो, काही जणांना बारीक घुंगराचा आवाज ऐकायला यायला सुरुवात होतो, काही वेळेला मृदुंगाचा आवाज, त्याच्यानंतर काही वेळेला डमरूचा आवाज, असे विविध ध्वनी हे अनाहत म्हणजे आहत म्हणजे आघात, त्यामुळे आघाताशिवाय निर्माण झालेले ध्वनी या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ऐकू येतात. आणि आपण असं जे गोपिकांच्या बाबतीत आपण ऐकतो ग्रंथांमध्ये, की गोपिकांना कृष्णाची बासरी त्यांनी ऐकली आणि त्या मंत्रमुग्ध व्हायच्या. तर तो कृष्ण ह्या शब्दाची जर व्याख्या केली तर तो आहे कर्षयती इति कृष्णाने. त्यामुळे जो आकर्षित करून घेतो तो कृष्ण, आणि तो आकर्षित करणारी ऊर्जा जी असते ती आहे आध्यात्मिक ऊर्जा. आणि म्हणून ज्या वेळेला ही आध्यात्मिक ऊर्जा ही आपल्या हृदय चक्रातून किंवा अनाहत चक्रातून खूप मोठ्या प्रमाणात प्रवाहित व्हायला लागते, तेव्हा काही वर्षानंतर किंवा प्रदीर्घ काळ साधना झाल्यानंतर अतिशय मधुर असे हे ध्वनी आतून ऐकू येतात आणि त्याच्यावरती अनेक योगी हे त्याच्यावरती ध्यान करत राहतात आणि त्याला नादानुसंधान असं योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि तासनतास हे ध्वनी चालू असतात, कारण त्याला काही ऑन ऑफचं बटन नसतं. त्यामुळे हवंय तेव्हा ऑन करा, हवंय तेव्हा बंद करा अशी काही आवश्यकता नसते. जसं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागतं तशी अतिशय मधुरता ही आपल्यामध्ये निर्माण होते. आता ह्या स्थिती ही झाली शेवटची स्थिती. त्याच्या पहिल्या स्थितीला पोचण्यासाठी आपल्याला मास्टर चोआ कुक्सी यांनी ही ध्यानाची पद्धत ही विकसित करून दिली. जसं पूर्वीच्या काळी लोक एखाद्या यात्रेला निघाले की ते चालत निघायचे, त्यावेळेला चालण्याची प्रथा खूप होती. पण नंतर असं व्हायचं की खूप चालल्यानंतर जेव्हा मुख्य यात्रेच्या ठिकाणी पोचायचं असेल किंवा एखाद्या संगमावर तिकडे काही उपासना करायची असेल, तर त्यावेळेला साधकाचं शरीर एवढं थकलेलं असायचं, मेंदू एवढा थकलेला असायचा की उपासना करता करता झोप लागायची. आता काही लोकांनी आजही तीच पद्धत चालू ठेवली की चालत चालतच जायचं. पण काही काही लोक ही स्मार्ट आहेत, की काय करतात, तिथे चालत जाण्यापेक्षा तिथे सरळ विमानाने वापरतात, विमानाने तिथे पोहोचतात आणि सगळा जो उत्साह आहे किंवा सगळ्याची ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ठिकाणी साधना करण्यासाठी वापरतात. आणि म्हणून मास्टर चोआ कुक्सी अतिशय सोप्या भाषेमध्ये ही गोष्ट समजावून सांगायचे की फक्त सॉफ्टवेअर अपग्रेड करून उपयोग नाही, तर हार्डवेअर सुद्धा अपग्रेड केलं पाहिजे. आता इथे हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे नक्की काय? तर हार्डवेअर म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या आसपासचं ऊर्जेचं वलय. त्यामुळे काही काही वेळेला फक्त योग साधना करायची असेल तर त्यावेळेला फक्त तुमचा ऑरा चक्र यांचा विकास करणं पुरेसं नाहीये, तर त्याच्याचबरोबर भौतिक शरीर मजबूत करणं हेही आवश्यक आहे. जेव्हा अनेक साधकांना मास्टर चोआ कुक्सीने जवळून बघितलं, तेव्हा असं लक्षात आलं की ते साधना तर उत्तम करतायत, पण त्याच्याबरोबर त्यांचं भौतिक शरीर जे आहे त्याच्याकडे ते प्रचंड दुर्लक्ष करतायत. काही काही योगी स्वतःच्या शरीराला योग्य अन्न पदार्थ देत नव्हते आणि मग त्यामुळे ते शरीर आजारी पडायचं. काही काही योगी जे होते ते शरीराला योग्य वस्त्र देत नव्हते किंवा योग्य निवारा देत नव्हते. आणि हा योग्य निवारा न दिल्यामुळे कित्येक वेळेला शरीराचे अनेक त्रास शरीराला व्हायचे, अनेक व्याधी शरीराला व्हायच्या. आणि मग या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी खूप सारी आध्यात्मिक ऊर्जा ही वापरली जात होती. आणि म्हणून मास्टर चोआ कुक्सी नेहमी सांगायचे की असं काहीतरी जीवन जगून आपल्याला योगी व्हायचं नाहीये, तर आपल्याला राजयोगी व्हायचंय. म्हणून अतिशय छान जीवन जगत असता असता अध्यात्म करणं ही मास्टर चोआ कुक्सी यांनी विकसित केलेली ही पद्धती आहे. आता ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत काय, तर शरीराला तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्यायाम हा आपण अतिशय नियमित करणार आहोत. आता हा व्यायाम कुठला कुठला असावा,
तर सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही कुठलाही योग वर्ग जर आजपर्यंत केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म व्यायाम म्हणून एक प्रकार शिकवला जातो, किंवा कुठलंही जिम जर का तुम्ही जॉईन केलं असेल तर त्याच्यामध्ये वॉर्मअप एक्सरसाइज म्हणून काही व्यायाम शिकवले जातात. तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं, तर सबंध शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागाला व्यायाम दिला जातो. आणि हा व्यायाम दिल्यामुळे काय होतं नक्की, तर मास्टर चोहा नेहमी सांगायचे की ऑरातली किंवा आपल्या प्राणमय कोशातली जी खराब ऊर्जा आहे, वापरलेली ऊर्जा आहे, ती बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नवीन ऊर्जा ती तिकडे शिरू शकते, नवीन ऊर्जा तिथे पोहोचू शकते. आणि म्हणून प्राणिक मध्ये ध्यानाची पूर्वतयारी म्हणजे पहिली पूर्वतयारी म्हणजे व्यायाम ही अत्यंत आवश्यक आहे. मग आता अनेक लोक आम्हाला एक टिपिकल उत्तर देतात, सर आम्ही स्टेशनला उतरलो ना की चालत चालत घरात येतो. एक टिपिकल उत्तर दिलं जातं. स्त्रिया सांगतात, सर अहो घरचंच काम संपत नाही, नवीन व्यायाम कुठे करायला सांगताय. एक दुसरं आम्हाला उत्तर मिळतं. तर हे लक्षात घ्यायचं की एक्झर्शन आणि एक्सरसाइज या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे हळूहळू चालत येणं, मग मध्ये हात मित्र भेटला 5 मिनिटं त्याच्याशी गप्पा मार, मध्येच भाजी घे, मध्येच आणखी कोणतरी भेटलं त्यांच्याशी गप्पा मार, असं करत 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 जे येतो त्याच्यातनं व्यायाम काही होत नाही. त्याच्यातून शरीराला जे होतं त्याला आपण एक्झर्शन असं नाव देऊया. शरीर आणखी थकतं. मग असं काहीतरी करण्यापेक्षा बेटर व्यवस्थित रिक्षा करा, घरी या, व्यवस्थित जेवा आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन, एक तासभर विश्रांती घेऊन मग एक्सरसाइज करून ध्यान करा. हाही एक सोपा मार्ग आहे. किंवा तुमच्यापैकी काही जणांना खरोखर सकाळी वेळ असेल त्यांनी सकाळी ध्यान करा. काही स्त्रिया अशा असतील की त्यांना सकाळी घरचे सगळ्यांचे डबे करायचे आहेत, सगळ्याच किंवा स्वतःचा डबा करून ऑफिसला जायचंय. मग अशांसाठी जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असेल त्यावेळेला ध्यान करा. म्हणून आपण सुरुवातीचा डोस किती घेतोय, तर आठवड्यातून 1 वेळा ध्यान इथपासून आपण सुरुवात करणार आहोत. ओके, हे मिनिमम डोस आहे. पण तुम्ही जर का प्राणिक हिलर शिकलेला असाल तर तुम्ही हेच ध्यान अतिशय नियमित करू शकता. आता जसं मगाशी मी तुम्हाला रेफरन्स दिला की पूर्वी लोक चालत परिक्रमा करायचे किंवा चालत एखादी यात्रा करत होते, त्याच पद्धतीने ध्यानाची अगदी सर्वसामान्य पद्धत म्हणजे लोक नुसतं डोळे बंद करून आपल्या मनात काय 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 विचार येतात ते बघत बसतात. कित्येक वेळेला त्याच्यातला एखादा विचार असा असतो की जो आपल्या जीवनाशी अतिशय निगडीत असतो. आपलं मन त्या विचारात गुंततं आणि विचारांची एक शृंखला तयार व्हायला लागते आणि मग त्याच्यात तास, 1.5 तास, 2 तास निघून जातात आणि 2 तासानंतर आपल्याला साक्षात्काराचा क्षण येतो, त्याच्यात ध्यान तर कुठेच झालं नाही या सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून मास्टरांसारखे जे गुरु आहेत ते ह्या ठिकाणी टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी ही प्रामुख्याने विकसित करतात. आणि म्हणून मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स ही मास्टर चोआ कुक्सी यांनी विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि म्हणून मास्टर चोआ कुक्सी हे स्वतः एक सायंटिस्ट आहेत की ज्यांनी ह्या प्रकारचं विशिष्ट संशोधन केलंय. त्याच्या साधकाच्या शरीरावर, ऑरावर, मनावर याचा काय परिणाम होऊ शकतो याच्यावर संशोधन केलंय. आणि म्हणून आपण त्यांना मास्टरांना नुसतं गुरु म्हणणार नाही आहोत, तर आपण त्यांना शास्त्रज्ञ हे प्रामुख्याने शब्द त्यांच्यासाठी वापरूया. आता ह्याच्यात त्यांनी काय शोधून काढलं, तर छातीच्या मध्यभागी जे ऊर्जेचं केंद्र आहे त्याला आपण मगाशी म्हटलं अनाहत, प्राणिक मध्ये त्याला हार्ट चक्र या नावाने ओळखलं जातं. आता पूर्वीच्या काळच्या ज्या सगळ्या साधन प्रणाली होत्या तर त्या मूलाधार चक्रापासून म्हणजेच प्राणिक भाषेत बेसिक चक्रापासून सुरू झालेल्या असायच्या. कारण त्या काळामध्ये प्रलोभनं ही कंपॅरेटिव्हली आजच्यापेक्षा खूपच कमी होती. हे अनुभवायचं असेल तर तुम्ही कोकणामध्ये किंवा एखाद्या खेडेगावात अशा ठिकाणी जा जिथे लोकांची मोठी शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीत कुठेतरी एका ठिकाणी घर असतं, दुसऱ्या घरी तुम्हाला जायचं असेल तर लोक मोठ्यांदा हाक मारतात तेव्हा दुसऱ्या घरातला माणूस बाहेर येतो. आता अशा गावामध्ये हॉटेल्स किती असणार आहेत, अशा गावामध्ये ओला उबेर कितपत असणार आहेत, अशा गावामध्ये स्विगी हे कितपत पोचलेलं असणार आहे, झोमॅटो कितपत असणार आहे, किंवा पटकन मागितलं की पिझ्झा आपला हे मिळतोय, पिझ्झा मिळतोय, असं काहीतरी पटकन 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 मिळतंय अशी काही तिथे घटना घडत नाही. लोक रोजच्या रोज घरात जेवण बनवतात, जे काही आवडत असेल ते सणासुदीला बनवतात, बाकी काम करतात आणि साधं सरळ सोपं जीवन जगतात. अशा ठिकाणी मूलाधार चक्राची साधना अतिशय योग्य आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जिथे आपण शहरात आता राहतोय की जिथे आपल्या समोर सतत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे आपल्याला मिळत आहेत, अगदी आरामात उपलब्ध आहेत, अतिशय चैनीमध्ये आपण राहतोय, ह्या ठिकाणी जर मूलाधारापासून चक्र जागृत करायला सुरुवात केली तर पहिला धोका काय होईल की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा पूर्ण होता होताच अनेक जन्म निघून जाऊ शकतात.
आणि म्हणून मास्टर चोआ कुक्सी यांनी साधना जी ह्या जन्मात चालू केली तर ती आहे हृदय चक्रापासून छातीच्या मध्यभागी असणारं हृदय चक्र. विशेषतः जे प्राणिक लिंग शिकलेले नाहीयेत त्यांनी हा पॉईंट आठवणीने लक्षात ठेवा. आता ही चक्र दिसतात का वगैरे असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतील. तर हो, चक्र दिसतात. प्राणिक लिंगमध्ये पुढे त्याचे वर्ग आहेत आणि ते वर्ग ज्या ज्या व्यक्तींनी केलेले आहेत त्यांना ही चक्र दिसतात. त्याच्यानंतर विचार दिसू शकतात, आसपासचं ऊर्जेचं वलय दिसू शकतं आणि त्याच्यात मास्टर चोआ कुक्सी हे शिकवतात की हे सगळं बघायचं कसं. त्यामुळे ही सिद्धी वगैरे नाहीये, ही एक कला आहे. प्राणिक हिलिंग ही कला आहे आणि जी आपण प्रॅक्टिस करून सगळेजण समजून घेऊ शकतो. त्यामुळे पहिलं चक्र आपण सगळेजण वापरणार आहोत ते आहे छातीच्या मध्यभागी असणारं हार्ट चक्र. दुसरं चक्र जे आपण वापरणार आहोत ते डोक्याच्या मध्यभागी आहे. याला पूर्वीच्या काळी सहस्त्र दल पद्म अशा नावाने ओळखलं जात होतं. पण जेव्हा ऍक्च्युअली ह्याच्या पेटल्स बघण्यात आल्या, पाकळ्या त्याच्या मोजण्यात आल्या, त्या पाकळ्या आहेत 972, 972 पाकळ्या याला आहेत. आता ज्यावेळेला आपण अतिशय गहन ध्यानामध्ये जातो तर त्यावेळेला हृदय चक्राच्या 12 पाकळ्या आणि सहस्त्रदल पद्मातल्या आतल्या 12 पाकळ्या. आता हे हृदय चक्र त्यावेळेला असं राहत नाही, तर ते ह्या प्रकारे होतं आणि त्यामुळे हे चक्र आणि हे चक्र असं दोन्हीही एका रांगेत येतं. त्यामुळे ह्या 12 पाकळ्या ह्या 12 पाकळ्या समसमान येतात आणि त्यामुळे त्यांच्यामधनं एक प्रकाशाचा सेतू किंवा एक ब्रिज हा त्याच्यामधनं तयार होतो आणि म्हणून ह्या ध्यानाला ट्विन हार्ट अशा नावाने ओळखलं गेलेलं आहे प्रामुख्याने. ओके, आता हे आपलं झालं, हार्ट चक्र ऍक्टिव्हेट झालं. हे कसं काय ओळखणार? तर कुठल्या तरी एका ध्यानामध्ये हे आपलं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट होऊन जेव्हा ऊर्ध्वगामी व्हायला लागेल तेव्हा तुम्हाला किंचितची मान मागे 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 आपली आपली खिचली जाते असं जाणवेल. कृपया आत्ता पहिल्या प्रॅक्टिस पासूनच मान मुद्दाम मागे नेऊ नका. काही वेळाने मान दुखायला लागते आणि असं वाटतं की अरे वा, आपलं हार्ट चक्र नक्की ऍक्टिव्हेट झालं नाही पण मान मात्र प्रचंड दुखायला लागली. तर ही आपली आपण होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ती आपली आपण असू दे, आपल्याला लगेच कोणाला दाखवायची नाही. आपली एक छान पोज झालेली, त्याची काही आवश्यकता नाहीये. आता हे हार्ट चक्र ऍक्टिव्हेट कसं करायचं, पुढला प्रश्न आपल्याला आला पाहिजे. हार्ट चक्र ऍक्टिव्हेट करण्याचा एकदम सोपा आणि रोजच्या जीवनातला प्रसंग आहे. तर ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही व्यक्तीला म्हणता की थँक्यू, कुठल्याही व्यक्तीला म्हणता की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा माझ्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी केल्या त्याबद्दल शतशः धन्यवाद, तेव्हा तुमचं हार्ट ऍक्टिव्हेट होतं. आता विचार करा की आज सकाळपासूनचा दिवस आठवा. आधी सकाळी उठल्यानंतर स्वतःला थँक्यू म्हणालात का? तर आपण म्हणतो की नाही, मी स्वतःला थँक्यू काय म्हणायचं? अरे, आज पुन्हा आपल्याला शरीर वापरायला परवानगी मिळाली आहे. आजचा आणखी एक दिवस बोनस मिळालाय. जर आपल्याकडे शरीर नसेल तर आज घरात सुंदर सुंदरचे पदार्थ आपण करणार आहोत, त्याची चव सुद्धा घेता आली नसती. सकाळचा गरम गरम चहा, बाहेर थंडी कधीतरी पडती आली तर त्यावेळेला गरम गरम चहाची टेस्ट घ्यायची, ती घेता आली नसती. त्यामुळे पहिलं, हे ईश्वरा थँक्यू, मला आजच्या दिवशी पण शरीर वापरायला परवानगी दिलीस त्याबद्दल थँक्यू. असं करत करत मग बाहेर पडल्यानंतर काही जण रिक्षा मिळाली असेल, काही जण रिक्षा मिळाली नसेल आणि रिक्षा न मिळाल्यामुळे कोणीतरी ओळखीचं भेटलं असेल, त्यांच्याशी 4 गप्पा मारता आल्या, पुन्हा एकदा थँक्यू. असं करत करत तुम्ही ज्या परिसरामध्ये राहताय त्या परिसरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत दिवस तुम्ही आठवू शकता आणि तुम्हाला लक्षात येईल, अरे 100 अशा आपल्या आज 7 दिवसापासून गोष्टी घडल्या की जिथे आपण खरं तर ईश्वराला धन्यवाद द्यायला हवे होते पण आपण विसरून गेलोय. ओके, तर म्हणून पहिलं टेक्निक हे आहे की तुम्ही धन्यवाद द्यायला सुरुवात करणं. दुसरं टेक्निक काय आहे, तर तुमच्या डाव्या हाताच्या बोटांचा अलगदचा स्पर्श छातीच्या मध्यभागी करणं आणि मग तिथे बघून स्मित हास्य करणं, स्माइल करणं. ओके, हे टेक्निक नंबर 2. आता या 2 टेक्निक पैकी जे तुम्हाला सोपं वाटेल ते जमलंय. याची खूण काय, तर जसं तुम्ही हार्टला टच कराल किंवा कोणालाही थँक्यू म्हणाल त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, आणावं लागणार नाही. काही काही वेळेला आपल्याला नको ती व्यक्ती रस्त्यात भेटली की आपण काय करतो, आपण स्मितहास्य आणतो पण ते ओढून ताणून आणलेलं स्मितहास्य असतं. प्राणिक हिलिंग करत असताना विशेषतः ध्यान करायचं असेल तर ओढून ताणून आणलेलं स्मितहास्य त्या ठिकाणी नको. खरं खरं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावर येणं आवश्यक आहे. आणि तिसरं टेक्निक की कुठलाही आनंदी प्रसंग आठवा, घडलेला किंवा घडावासा वाटणारा. त्यामुळे आज आपण ह्या 3 गोष्टींची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं पहिलं सत्र आजचं चालू होत आहे, त्याबद्दल अभिनंदन. आपण त्याच्या आधी प्रार्थना करूया. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चोआ कुक्सी,
आपण विकसित केलेलं मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स हे पूर्ण समजून उमजून करण्यासाठी आम्ही एकत्र जमण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी आम्हाला प्रत्येक सेशन व्यवस्थित अटेंड करता येऊ दे, त्यासाठी आवश्यक इंटरनेटचा स्पीड आम्हाला योग्य मिळू दे, घरच्या सगळ्या व्यक्तींचं सहकार्य मिळू दे, आम्ही वापरत असलेला लॅपटॉप, वापरत असलेले मोबाईल्स हे अतिशय व्यवस्थित काम करू देत. आपल्या सहकार्याबद्दल शतशः धन्यवाद. थँक्यू. ओके, आता काय करायचंय तर आज सकाळपासूनचा दिवस आपल्याला आठवून आज पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड त्याची आपण प्रॅक्टिस करूया. त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करा. ही सगळी सेशन्स आम्ही तुम्हाला YouTube वरती अवेलेबल करणार आहोत, त्यामुळे काहीही काळजी करू नका. जर तुम्हाला नंतर कधी अटेंड करायचे असतील, ऐकायचे असतील तरीही ही उपलब्ध होणार आहेत. अमोल्स वेलबिंग सेंटर याच्या YouTube चॅनल नंतर सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये ही सगळी चॅनल्स तुम्हाला ऐकायला मिळतील आणि ह्याच्या आधीही काही सत्र झालेत तीही तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकते. ओके, डोळे बंद राहू देत. सकाळ झालेली आहे आपल्या सगळ्यांची. उठल्यानंतर आपलं शरीर आजही आपल्याकडे आहे, त्याबद्दल स्वतःला धन्यवाद द्या. ईश्वरा थँक्यू. आजही आयुष्याचे अनुभव घेण्यासाठी हे शरीर आम्हाला वापरायला दिल्याबद्दल. योग्य विचार करण्यासाठी आज मन उपलब्ध आहे, म्हणून हे ईश्वरा धन्यवाद आम्हाला उत्तम मन दिल्याबद्दल. जर शरीरात कुठे व्याधी असतील तर तिकडच्या पेशींवर लक्ष ठेवा, तिकडच्या सेल्सवर लक्ष ठेवा आणि त्यांना म्हणा, मी तुमच्याकडे क्षमा मागत आहे. माझ्यामुळे तुम्हाला अनेक वेळा त्रास झालाय, तुम्ही तो अनेक वेळेला सहनही केलेला आहे. शेवटी जेव्हा तुम्हाला त्या सहन झाला नाही तेव्हा तुम्ही आजारपण या स्वरूपात माझ्यावर रुसला आहात, माझ्यावर रागावला आहात. मी तुमची क्षमा मागत आहे. ज्या ज्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला वेदना होतील, अशा सर्व गोष्टी मी करायचा टाळण्याचा प्रयत्न करेन. तुमचं सहकार्य मला नितांत आवश्यक आहे. धन्यवाद. मला आतून जी शांतता जाणवतीये त्याच्यावर लक्ष ठेवा. सकाळी आज तुम्हाला उत्तम नाश्ता तुम्ही स्वतः तयार केला असेल किंवा खाल्ला असेल, त्याची चव आठवा. ईश्वराला धन्यवाद द्या की आजही एवढा उत्तम पदार्थ आपल्याला बनवता येतोय किंवा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. जर आपण कुठूनही विकत तो आणला असेल तरीही स्वतःला धन्यवाद द्या की हे विकत आणण्याची क्षमता आज आपल्यामध्ये आहे. तुमच्यापैकी काही जण नंतर ऑफिसला गेला असाल, ट्रेन पकडता पकडता खूप धावपळ झाली असेल, तरीही शरीराला धन्यवाद द्या की आज एवढं धावत पळत आपण ट्रेन पकडू शकत आहोत. शरीराला धन्यवाद. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कदाचित कोणाचा तरी दुःखद प्रसंग ऐकायला मिळाला असेल, कोणाचा तरी आनंदी प्रसंग ऐकायला मिळाला असेल. दुःखद प्रसंग ऐकल्यानंतर आपण समोरच्याचं सांत्वन नक्की केलं असेल. मनाला सूचना द्या की थँक्यू, तुला अजूनही दुःखाची जाणीव होत आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. थँक्यू. दुपारी परत ब्रेक झाला असेल, त्या ब्रेकमध्ये तुम्ही घरात असाल तर जेवला असाल, ऑफिसमध्ये असेल तर डबा खाल्ला असेल.
पुन्हा एकदा अतिशय छान टेस्टी असा पदार्थ खायला मिळालाय. हे ईश्वरा धन्यवाद. संध्याकाळच्या चहापर्यंतचा कालावधी कसा गेला बघा. काही जणांना एक छानशी झोप काढायला मिळाली असेल. हे ईश्वरा धन्यवाद. आम्हाला विश्रांती घ्यायची ही आपण सोय केलेली आहे. थँक्यू. परत संध्याकाळचा चहा, वाफाळलेला, अतिशय आवश्यक असताना मिळालेला चहा किंवा कॉफी. हे ईश्वरा धन्यवाद. परत संध्याकाळची धावपळ करत करत आपण सगळेजण घरी आलेलो आहोत. किंवा तुमच्यापैकी काही जण एक छान फेरफटका मारून परत संध्याकाळच्या जेवणापर्यंत घरी आलेला असाल. काही जण छान परत जेवण बनवत असाल. अचानक कोणाकडे पाहुणेही आले असतील आणि अचानक मजा आली असेल. या सगळ्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि रात्री आपल्या आत्म्याला म्हणजेच आपल्याला एक अतिशय सुंदर मेडिटेशन आपण सगळेजण अटेंड करतोय. सगळ्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेट चांगलं मिळतंय. मोबाईल, लॅपटॉप व्यवस्थित चार्ज आहे. आणि घर बसल्या मोमो गादीवरती बसून किंवा छान खुर्चीमध्ये बसून आपल्याला हे ध्यान करायला मिळतंय. एखाद्या राजयोग्यासारखी ट्रीटमेंट मास्टर चोआ कुक्सीन कडून आपल्याला देण्यात येते. त्याबद्दल मास्टर चोआ कुक्सींनाही धन्यवाद. तुमचे जे आध्यात्मिक गुरु असतील त्यांनाही धन्यवाद द्यायला विसरू नका. ओके, एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. सावकाश चालून बघा. पहिल्यापेक्षा शरीर हलकं झालेलं आहे का? पहिल्यापेक्षा बरं वाटतं आहे का? येस. बरं वाटतंय सगळ्यांना? पुढे जाऊया. हं? त्यामुळे ह्या प्रकारे जर तुम्ही ग्रॅटिट्यूड देऊन मग ध्यानाला सुरुवात केलीत तर आपोआप काय होतं, पहिलं शरीराचा थकवा सगळा कमी झालाय. मनामधलं इरिटेशन सगळं कमी झालंय आणि त्यामुळे अतिशय प्रसन्न झालेलं मन हे ध्यानासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण अनुभव घेण्याचं जे काम आहे ते अनुभव घेण्याचं काम हे मन करणार आहे. मग अशा वेळेला थकलेलं दमलेलं मन किंवा पूर्ण थकलेला दमलेला मेंदू, नर्वस सिस्टम हे घेऊन जर आपण ध्यानाला बसलो तर अनुभव येतो. पण मोबाईलची बॅटरी त्याच वेळेला संपलेली असल्यामुळे तो व्हॉट्सअप डाउनलोड होत नाही. मग दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी ती बातमी आपल्याला कळते. अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात होऊ नये म्हणून पहिल्यांदा आपली बॅटरी चार्ज करून घेतली. आता आपण ऍक्च्युअली ध्यानाला सुरुवात करूया. आनंदी प्रसंग आठवणं. आता जर मी तुम्हाला मनाची स्थिती जी तयार झाली आहे त्याच्यात सांगितलं, आयुष्यात घडलेला किंवा घडून गेलेला एखादा आनंदी प्रसंग आठवा. तर मन प्रसन्न असल्यामुळे 100 प्रसंग भराभर आठवतील. पण जेव्हा आपलंच मन उदास असतं, निराश असतं, अशा वेळेला काय होतं की जगात कुठल्याही व्यक्तीने एकमेकांशी बोललेली चुकीची गोष्ट सुद्धा आपल्यालाच बोललेली आहे अशा प्रकारचा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला लागतो आणि त्याने आपण आधीच उदास आणि निराश होऊ शकतो. म्हणून आता शक्य असल्यास एक वही पेन काढा. एखादं वही पेन घ्या.
पुढल्या सेशन पासून वही पेन घेऊनच बसायचंय सेशनला, कारण काही वेळेला मी लिखाण करायला सांगू शकेन. ओके. आपल्या आयुष्यातले एकूण 4 ते 5 छान छान प्रसंग लिहून काढा. घडलेले किंवा घडावेसे वाटणारे. जसं तुमच्यापैकी काही जणांना आर्थिक सुबत्तेची आवश्यकता असेल, तर तुम्ही तिथे ते लिहू शकता की हा, मला खूप छान आर्थिक सुबत्ता मिळाली आहे, अतिशय सुंदर जॉब मला मिळाला आहे आणि त्या जॉबमध्ये जो काही पैसा मला मिळतोय तो मी प्रॉपरली एन्जॉय करू शकत आहे. एखाद्या व्यक्तीला असं असेल की लाईफ पार्टनर हवा आहे, तर तुम्ही ते लिहू शकता की मला माझ्या मनानुसार लाईफ पार्टनर मिळालेला आहे. एखादी तुमच्यापैकी अशी असेल की तुमच्या मुलाला बाळाला कोणाला तरी संतती व्हायला हवी आहे आणि ते खूप प्रयत्न करतायत, तुम्ही तेही लिहू शकता की अमुक अमुक व्यक्तीला उत्तम संतती झाली आहे आणि ती तुम्ही सगळी सेलिब्रेट करताय. ओके. काही वेळेला तुमच्या घरात कोणाचं तरी लग्न व्हायला हवंय, ती व्यक्ती खूप प्रयत्न करते पण यश येत नाहीये, ते लिहू शकता. एखादी व्यक्ती अशी असू शकते की ज्याला जॉब हवाय, खूप प्रयत्न चालले आहेत, खूप धडपड झाली आहे पण जॉब काही मिळत नाहीये, तर योग्य जॉब त्या व्यक्तीला मिळालाय आणि तुम्ही ते सेलिब्रेट करताय. त्यामुळे घटना ही तुमच्याच बद्दलची असली पाहिजे असा काही अट्टहास नाहीये. घटना तुमच्या घरातल्या लोकांबद्दल असेल, तुमच्या खूप जवळचे एखादा मित्र आहे, खूप जवळची एखादी मैत्रीण आहे आणि त्यांच्या आयुष्यात कशाने तरी दुःख आहे आणि ते दुःख पूर्ण दूर झालंय, असा जरी प्रसंग असेल आणि त्याने तुम्ही आनंदी होणार असाल, तर अशी 5 घटना आपल्याला लिहून काढायच्यात. हं? माझ्या घड्याळानुसार 9:49 आता झालेली आहेत आणि शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. त्या घटना लिहिणं आवश्यक आहे आणि शाळेसारखी थोडक्यात उत्तरे लिहा अशा याच्यामध्ये हा प्रश्न आलेला नाहीये. तर हा प्रदीर्घ उत्तरे द्या याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. त्यामुळे घटना पूर्ण घडताना लिहा. जसं तुम्ही आता सलील अमृते नाही, सलील कुलकर्णी किंवा ह्यांचे तुम्ही काही गाण्याचे कार्यक्रम ऐकले असेल, तर ज्यावेळेला ते आईबद्दल बोलतात, ज्यावेळेला ते दमलेल्या बाबांची गोष्ट साजरी करतात, तर असं करत असताना आपल्यासमोर ती घटना सगळी उभी राहते. सेम पद्धतीने आपल्याला आपलं लिखाण करायचंय की तो प्रसंग सगळा घडतोय की अचानक फोनची रिंग वाजली किंवा अचानक मी व्हॉट्सअप बघितला आणि कोणाचा बघितला आणि त्याच्यात लक्षात आलं की समोरच्याने मला असं असं इंटिमेट केलंय की अरे मला उत्तम लाईफ पार्टनर मिळालेला आहे किंवा मला उत्तम संतती झालेली आहे. ओके. किंवा तुम्हाला वर्ल्ड टूरची तिकीट कोणीतरी गिफ्ट केलेली आहेत आणि तुम्ही वर्ल्ड टूरला जायचं लगेच पॅकिंग करताय आणि निघणार आहात. किंवा तुम्ही युट्यूबर आहात, युट्यूबवरती वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तयार करताय, तर तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहू शकता की मला युट्यूबचा तो एक सिल्वर कलर ते मला मिळालेलं आहे. प्रमोशन तुम्हाला हवं असेल तर ऑफिसमधलं एखादं फॅन्टास्टिक प्रमोशन तुम्हाला मिळालेलं आहे. इव्हन तुम्ही आपली स्वतःची झालेली एखादी गंमत ही सुद्धा आठवू शकता. जसं तारे जमीन पे पिक्चर जर तुम्ही आठवला, तर त्या शाळेमध्ये ते सगळेजण चित्रकलेचा पूर्णपणे एक्झिबिट भरवतात आणि त्याच्यात शाळेतले शिक्षक आणि शाळेतले विद्यार्थी हे सगळेजण जेव्हा मनसोक्त चित्र काढायला बघतात, तर त्यावेळेला त्यांचा हार्ट कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट झालाय हे तुम्हाला बघायला मिळू शकेल. आपणही असंच काहीतरी चित्र काढण्याचा प्रयत्न केला असेल कधीतरी आणि काढायला गेलो होतो आपण, एक प्राणी तयार झाला होता, दुसराच प्राणी, शेवटपर्यंत आपल्यालाच कळलं नाही की नक्की कुठला प्राणी हा आहे. अशी घटना आपल्या बाबतीत घडलेल्या असतील तर त्याही तुम्ही आठवू शकता. ओके. कारण ते प्रसंग आता आपण त्रयस्थपणे बघतोय त्यामुळे आपल्याला जास्त मजा येते, असं तुम्ही आठवू शकता.
ओके. प्रसंगानंतर लिहिण्याचं कंटिन्यू करा. आतून कसं वाटतंय ते पहिलं बघा. आतून हलकं वाटतंय का? पहिला प्रश्न स्वतःला विचारा. आतून आनंदी वाटतंय का? एनर्जेटिक वाटतंय का? संबंध दिवसाचा थकवा पूर्ण कमी झालाय या प्रकारचं फिलिंग येत आहे का? ओके. आणि म्हणून जगात सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ह्या मेडिटेशनला मास्टर म्हणतात मेडिटेशन ऑन लव्हिंग काइंडनेस. प्रेमावर ध्यान करायचंय आपल्याला किंवा प्रेम निर्माण करायचंय. पण आज सगळ्यात समाजामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा अभाव हा जो दिसत असेल तर तो प्रेम, दया, करुणा आणि आनंद या गोष्टींचा जगामध्ये अभाव निर्माण झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आनंदी असाल, तुम्ही आतून खुश असाल, तर तेव्हा जगात कोणाचीच हिंमत नाहीये की तुम्हाला डिस्टर्ब करू शकेल.